वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग आहे. सो आज मी बनवते सोयाबीनची भाजी. त्यासाठी मी कढईत तेल घेतले. त्यानंतर मी कढईत जिरे टाकते. ते चांगलं तडतडून झालं की आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे. मोस्टली मी सोयाबीनसाठी टोमॅटोची पेस्टच यूज करते. सो ते मी टाकून घेतले आणि सोयाबीन तुम्ही गरम पाण्यात पण शिजवून घेता. ही रेसिपी फक्त 5 ते 10 मिनटं लागतात हे रेसिपी बनवायला. त्यानंतर मी ह्या पेस्टमध्ये मीठ टाकले जेणेकरून आपली जी टोमॅटोची पेस्ट आहे ती चांगली शिजते. आणि ह्या पेस्टला जोपर्यंत शिजवायचं आहे तोपर्यंत ह्याचं पाणी आटत नाही तोपर्यंत, जेणेकरून आपली भाजी पण चवीला चांगली लागेल. सो ही पेस्ट मी 5 ते 10 मिनटं शिजवून देते. त्यानंतर मी काही ह्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करते, जसं की कांदा मसाला, धने पावडर, चिकन मसाला, तुमच्याकडे जे काही अवेलेबल असतील ते. मोस्टली मी ह्यामध्ये 3-4 मसालेच टाकते. हळद, मीठ वगैरे, आपण मीठ तर ऑलरेडी टाकलेलं आहे. नंतर हळद, मीठ वगैरे, कांदा मसाला. इथे माझे पप्पा पण मला जरा हेल्प करत आहेत भाजी करायला, ते तुम्ही जरा इग्नोर करा. सो हे तुम्ही मसाले दाखवते. मी मोस्टली कांदा मसाला, धना पावडर, हळद आणि चिकन मसाला मी जास्त प्रेफर करते, कारण चिकन मसाल्यामुळे भाजीला जरा वेगळी चव येते. सो इथे बघू शकता मी कांदा मसाला, चिकन मसाला, म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्ही किती पण टाकू शकता, त्याची काही हरकत नाही. त्यानंतर हळद आणि मीठ तर ऑलरेडी आपण टाकलेलं आहे. नंतर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही कशी दिसते. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि कोरिएंडर तुमच्या चवीनुसार, म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता. मी ते कोरिएंडर बारीक करून घेतली आहे, कारण त्याने पण अजून चव वाढते भाजीची. सो त्यानंतर आपण झाकण काढूया. तुम्ही बघू शकता पेस्ट किती भारी, म्हणजे किती चांगली शिजली आहे ती. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये सोयाबीन मिक्स करा आणि त्यामध्ये काही पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे. तुम्ही 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून असंच वाफळून घेऊ शकता. त्यानंतर आपली भाजी खूप छान तयार झालेली दिसते. तुम्ही काही वेळेस असेच सोयाबीन नाही का फ्राय करून पण टाकू शकता, पण मी डायरेक्ट असेच टाकते. सो मी ह्यामध्ये सोयाबीन टाकते आणि मस्तपैकी सगळीकडून फ्राय करून घेते, जेणेकरून आपल्या प्रत्येक सोयाबीनला मसाला चांगला लागेल ते.